काल काय बघितलं आपण एनिवन जॉईन्स, फक्त जॉईन्स बघितलं ना. काय असतं जॉईन? ओके. ऑनलाईन एनिवन, व्हॉट इज जॉईन? ऑनलाईन. हॅलो. ऑनलाईन आवाज येतोय? बोला. हॅलो ऑनलाईन. हाय सर. आवाज येत नाही? सर ऑर्डर काय आवाज नाही येते का माझा ऑनलाईन? येतोय सर ऑर्डर कॉलम रो ॲड ऑन. Okay. What are the types of join? Inner join or outer join? Okay. What is the difference between left join and left anti join? Left join, inner join is combined, Okay. included. Left join, inner common, inner join is excluded. Okay. What is full outer join excluding inner join? पुढे. Sir, first step is merge query, then choose primary key, then choose column we want. Okay. If we use join, there are one condition. Which condition are they? Primary key There are choosing. same common column, right? त्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी की अँड फॉरेन की. ओके. स्टार्ट करायचं. जॉईन होतील ऑनलाईन ऑटोमॅटिकली. ओके. सो आजचा पार्ट आहे डेटा मॉडेलिंग. ओके. डेटा मॉडेलिंग म्हणजे काय की आपल्याला काय करायचं आहे, दोन टेबलमध्ये काय क्रिएट करायचं, एक रिलेशनशिप क्रिएट करायचं, राईट. सो तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. ओके. इथं मी एक कार्ड व्हिज्युअल घेतलंय. जस्ट एक रिमूव्ह करतो. काय करतो, व्हिज्युअलायझेशनचा पेन आहे ना, त्यामधून काय होतं, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके. हे कार्ड व्हिज्युअल्स घेतलंय. देन मी एक मेजर क्रिएट Sir, केलाय video. ऑर्डर. स्क्रीन नाही हा 2 मिनिट. दिसते ना आता? ऑनलाईन. Yes, sir. ओके. मी काय केलं, व्हिज्युअलायझेशन पेन मधून एक कार्ड व्हिज्युअल घेतलं. ओके. त्यामध्ये मी एक मेजर क्रिएट केलाय, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी नावाचा. फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवतो. काय इथे बघा, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी म्हणून. त्याला काय करतो, जस्ट ह्याच्यामध्ये ड्रॅग करतो. ओके. समथिंग व्हॅल्यू आली काहीतरी 84,000. ओके. अगेन एक कार्ड व्हिज्युअल घेतो, स्लायसर नावाचं. इथे दिसतंय स्लायसर. ओके. स्लायसरला सिलेक्ट करतो. ओके. आणि मला काय बघायचं, इयर वाईज डेटा बघायचा आहे. म्हणजे 21ला किती आला, 22ला किती आला, 20ला किती आला. ओके. इयर कशामध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट केलंय, ट्रान्सफॉर्म केलंय कॅलेंडर टेबलमध्ये, राईट. सो इथं कॅलेंडर नावाचा टेबल आहे माझा राईट साईड. त्यातून मी करतो इयर घेतो. घेतलं इयर. जस्ट त्याला चेंज कर. जस्ट आता मी काय करतो, इयर सिलेक्ट करतो. ओके. 2020 सेम सेल आहे, चेंज होता ते व्हॅल्यू. 2021ला सिलेक्ट करतो. सेम व्हॅल्यू आहेत, चेंज होता ते नाही होते. 2022ला सेल क्रिएट करतो. होता ते व्हॅल्यू चेंज का नाही होते,
कारण की आपण कॅलेंडर टेबलमध्ये आणि सेल्स डेटामध्ये काय रिलेशनशिप बिल्ड केलंय नाही केलेलं, त्यामुळे काय होतं व्हॅल्यू चेंज होता की इथं नाही होते. आता करू आपण मॉडेल व्ह्यूमध्ये जाऊ. मॉडेल व्ह्यू माहिती आहे ना सगळ्यांना, मॉडेल व्ह्यूमध्ये जाऊ. ओके, इथं कॅलेंडर लुकअप टेबल आहे दिसतोय आणि इथं सेल्स टेबल आहे जो आपण अपेंड केलेला पूर्ण. दोघांमध्ये कॉमन काय आहे? डेट नावाचा कॉलम, राईट. इथं कॅलेंडर लुकअप मध्ये काय डेट आणि इथं काय ऑर्डर डेट आहे, राईट. त्याला जस्ट जॉईन करतो. ओके, उचललं इथं आणि इथं जस्ट ऑर्डर डेटवर ठेवलं. ओके, इथे काहीतरी एक रिलेशनशिप क्रिएट झालंय 1 to many. ओके, आता फक्त बघा, ठीक आहे, पुढं डिस्क्राईब करणार मी पुन्हा. काय झालं, एक 1 to many रिलेशनशिप क्रिएट झालंय. जस्ट सेव्ह करतो. सेव्ह केली. अशी एक काहीतरी लाईन येते, डार्क लाईन. सो ह्या दोन्ही टेबलमध्ये काय झालं, एक रिलेशनशिप क्रिएट झालंय. ओके, सो मी जस्ट आता व्ह्यूमध्ये जातो, रिपोर्ट व्ह्यूमध्ये, आणि अगेन इयर सिलेक्ट करतो. काहीतरी समथिंग 20 ची काहीतरी व्हॅल्यू असेल. अच्छा, ब्लँक काहीतरी. ओके, इथे 84,000 आली काहीतरी व्हॅल्यू. इयर सिलेक्ट करतो. ह्या व्हॅल्यू तरी चेंज होतात ते, काय ते ब्लँक ब्लँक येत आहे. ओके, माझं काय ते एरर्स आले असते ब्लँक आहे, पण व्हॅल्यू तर चेंज होतात ते. का चेंज होतात ते? कारण की कॅलेंडर लुकअप मध्ये आणि आपण सेल्स डेटामध्ये काय केलंय, रिलेशनशिप बिल्ड केलंय. त्याला काय म्हणतो आपण, डेटा मॉडेलिंग. ओके, ऑनलाईन का आलं? Yes, sir. Okay. Okay. So data modeling is the process of organizing and structurizing data from different sources, okay, into related tables so it can be easily analyzed. Okay, म्हणजे जेव्हा आपण रिलेशनशिप बिल्ड केलं तेव्हा आपण इयर वाईज डेटा दाखवू शकलो ना. का तुम्हाला प्रत्येक इयरचा सेपरेट डेटा दाखवायला लागला प्रत्येक कार्ड घेऊन? नाही ना, बरोबर आहे. जेव्हा आपण रिलेशनशिप बिल्ड केलं तेव्हा मी काय घेतलं, फक्त एक स्लायसर घेतला, त्यामध्ये इयर ड्रॅग केलं, आणि जसं मी इयर चेंज करतोय तसं ती कार्ड मधली व्हॅल्यू चेंज होती, राईट. कशामुळे होते? कारण की रिलेशनशिप बिल्ड केल्यामुळे. ओके, जर रिलेशनशिपच बिल्ड केलं नसतं मी तर व्हॅल्यू चेंज झाली असती का? नाही. तेव्हा मग स्टॅटिक अप्रोच वापरायला लागला असता. प्रत्येक इयरसाठी एक डिफरंट कार्ड आणि प्रत्येक इयरची एक डिफरंट व्हॅल्यू. हेक्टिक आहे ना खूप, राईट. त्यामुळे आपण काय यूज करतो, डेटा मॉडेलिंग. ओके, व्हाय डेटा मॉडेलिंग इज इम्पॉर्टंट? फर्स्ट स्टेप्स इज मेक्स रिपोर्ट फास्टर अँड मोर ॲक्युरेट. ओके, रिपोर्ट काय होतं, फास्टर अँड मोस्ट ॲक्युरेट. का? तुमची जी डिफरंट कार्ड जे यूज करणार आहे तुम्ही प्रत्येक इयरसाठी ते वाचणार आहे. त्याचं काम कोण करणार आहे? स्लायसर करणार आहे, राईट. सेकंड वन, अवॉइड डुप्लिकेट्स ऑर इनकरेक्ट कॅल्क्युलेशन्स. थर्ड वन इज एनेबल्स प्रॉपर फिल्टरिंग अक्रॉस द टेबल. आता प्रॉपर फिल्टरिंग म्हणजे काय? जसं मी स्लायसर यूज केलेलं, राईट, ते काय करते, फिल्टर करते ना ते कार्डला, राईट. जर 20चा डेटा घेतला तर काय करणार, ते सेल्स डेटामध्ये जाणार, सेल्स जो डेटा त्याच्यामध्ये जाणार, तर 20चा सेल्स कॅल्क्युलेट करणार आणि आपल्या त्या कार्डमध्ये रिटर्न करणार. जर मी 21चं सिलेक्ट केलं तर काय करणार, तो अगेन सेल्स डेटामध्ये जाणार, 21चा सेल्स काय आहे तो बघणार आणि तो आपल्याकडनं रिटर्न करणार. त्यामुळे काय म्हणता येतं, एनेबल्स प्रॉपर फिल्टरिंग अक्रॉस द टेबल्स. ओके, इम्प्रूव्ह डॅशबोर्ड परफॉर्मन्स, सिम्प्लिफाईज ड्रॅग्स मेजर अँड बिल्ड स्केलेबल BI सोल्युशन्स. दॅट्स इट. ओके, देन अगेन मी मॉडेलिंग मध्ये जातो. ओके, ओके. आता मी काय करतो, सेंटरला हा सेल्स टेबल घेतो, म्हणजे फॅक्ट टेबल घेतो माझा. आता जसं तुम्ही म्हणता सर फॅक्ट टेबल म्हणजे काय? फॅक्ट टेबल म्हणजे काय, जिथे फक्त तुमच्या न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रेझेंट असतात, लाईक ट्रान्झॅक्शन्स व्हॅल्यू,
म्हणजे किती सेल्स झालाय, तिथं प्रॉफिट दिसतंय तुम्हाला, तर तुमचा सेल्स किती झालाय हे दिसतंय, ऑर्डर क्वांटिटी किती गेली हे दिसतंय, त्याला काय म्हणतो आपण फॅक्ट टेबल. आणि जर मी कस्टमर टेबल इथं घेतला तर त्याला आपण म्हणतो डायमेन्शन टेबल. काय म्हणतो, डायमेन्शन टेबल. डायमेन्शन टेबल काय करतं, एक डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन देतं. आता जर कस्टमर लुकअप मध्ये गेलो मी, ओके, टेबल व्ह्यू मध्ये जातो आणि कस्टमर लुकअपला सिलेक्ट करतो. ओके, इथं काय इन्फॉर्मेशन, त्या कस्टमरचे पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आहे, त्याच्या नावापर्यंत त्याच्या गावापर्यंत, राईट. इथे न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रेझेंट असू शकतात, पण कोणत्या, त्याचं एज, त्याचं अॅन्युअल इन्कम, दॅट्स इट, त्याच्यापेक्षा दुसरं नाही कोणतं. त्याला काय म्हणतो आपण डायमेन्शन टेबल. इंटरव्ह्यू फेमस क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. आता हे दोन टेबल इम्पॉर्टंट काय, तर रिलेशनशिप जेव्हा बिल्ड करतो त्यात दोन प्रकारचे स्कीमाज आहेत. ओके, जेव्हा आपण रिलेशनशिप बिल्ड करतो तेव्हा दोन प्रकारचे स्कीमाज आहेत. ओके, फर्स्ट वन इज स्टार स्कीमा. कोणता, फर्स्ट वन इज स्टार स्कीमा. अरे सुमो, 2 मिनिट. ओके, आता स्टार स्कीमा म्हणजे काय, एक फॅक्ट टेबल हा सेंटरला प्रेझेंट असतो. ओके, एक फॅक्ट टेबल हा सेंटरला प्रेझेंट असतो. आपल्यामध्ये फॅक्ट टेबल कोणता आहे, सेल्स डेटा, का, तिथं न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रेझेंट आहे त्यामुळे. आणि बाकीचे कोणते सगळे डायमेन्शन्स टेबल आहे. म्हणजे कोणकोणते झाले, कस्टमर लुकअप एक झालं, त्यामध्ये कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये काय न्यूमेरिकल डेटा आहे का ट्रान्झॅक्शन दाखवण्यासाठी, नाहीये. सेकंड, प्रोडक्ट लुकअप आहे. प्रोडक्ट लुकअप मध्ये काय फक्त प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये काय फक्त प्रोडक्ट प्राइस अँड प्रोडक्ट कॉस्ट. हा काय झाला एक सेकंड डायमेन्शन टेबल. थर्ड वन आहे कॅलेंडर डेटा. कॅलेंडर लुकअप मध्ये काय फक्त कॅलेंडर रिलेटेड डेटा, मंथ वगैरे, इयर, मंथ, क्वार्टर, डे, वीक, समथिंग काय असेल ते, राईट. देन आहे टेरिटरी लुकअप. टेरिटरी लुकअप मध्ये काय आपला टेरिटरी वाईज डेटा आहे, कॉन्टिनेंट वाईज, रिजन वाईज. सो स्टार स्कीमा काय करतं, फॅक्ट टेबल सेंटरला ठेवतं आणि फॅक्ट टेबल टू इच डायमेन्शन टेबल जातो. तो रिलेशनशिप बिल्ड करताना कसं होणार, सेल्स टेबल टू कॅलेंडर टेबल, कॅलेंडर टेबल टू सेल्स टेबल टू कॅलेंडर टेबल, सेल्स टेबल टू कस्टमर टेबल, सेल्स टेबल टू प्रोडक्ट टेबल अँड अगेन सेल्स टेबल टू टेरिटरी टेबल. हे काय झालं स्टार स्कीमा. कसं तो एक स्टार पॅटर्न मध्ये वर्क करतो. फॅक्ट टेबल ओनली वन. स्टार स्कीमाची एकच कंडिशन आहे, त्याच्यामध्ये फक्त एक फॅक्ट टेबल प्रेझेंट असतो. ओनली वन फॅक्ट टेबल प्रेझेंट इन स्टार स्कीमा. इंटरव्ह्यूला तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी विचारतात, मोर दॅन वन फॅक्ट टेबल असू शकतात का, नो. इन स्टार स्कीमा नो. सेकंड आहे आपला स्नोफ्लेक स्कीमा. ओके, सेकंड आहे आपला स्नोफ्लेक स्कीमा. आता स्नोफ्लेक स्कीमा म्हणजे काय, त्यामध्ये मोर दॅन वन फॅक्ट टेबल असू शकतं. किती, मोर दॅन वन फॅक्ट टेबल. आपल्यामध्ये अजून एक फॅक्ट टेबल प्रेझेंट आहे, कोणता सांगू शकतो का ऑनलाईन, लॅपटॉप कुठे आहे? का कॉलेजला नाही नेत लॅपटॉप का? ऑनलाईन एनीवन. अजून एक फॅक्ट टेबल प्रेझेंट आहे आपल्या टेबलमध्ये, कोण सांगू शकतो, फास्ट होतंय काय, बोला ऑनलाईन. रितेश, सानिका, नाही माहित सर. रितेश कुठे, एनिवन, अश्विनी, चैताली, डेट टाइम नो. डेट मध्ये थोडी ट्रान्झॅक्शन बघतो आपण, सर इज इट प्रोडक्ट लुकअप? नो. सो आपला सेकंड फॅक्ट टेबल प्रेझेंट आहे रिटर्न्स डेटा. रिटर्न्स मध्ये व्हॅल्यू काय बघितलाय टेबल उघडून कधी, रिटर्न क्वांटिटी, राईट. जो पूर्ण रिटर्न झालाय त्याचे काहीतरी ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत ना आपल्याला, राईट. तिथं काय फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू प्रेझेंट आहेत, दुसरा कोणता डिस्क्रिप्टिव्ह मॅनर डेटा आहे का तिथे, रिटर्नचं नाव गाव काय आहे, नाहीये.
तो काय आपला सेकंड फॅक्ट टेबल आहे. आता स्नोफ्लेक स्कीमा कसं वर्क करतं, आता समजा मला प्रोडक्ट कॅटेगरीज टू प्रोडक्ट लुकअप जायचं असेल, बट प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काय कनेक्शन करण्यासाठी आहे का, कॉमन आहे का कोणती की एक आहे, कोणती प्रोडक्ट कॅटेगरी नावाचा एक टेबल आहे, त्यामध्ये काय काय प्रोडक्ट कॅटेगरी की, कॅटेगरी नेम, राईट. प्रोडक्ट लुकअप मध्ये काय प्रोडक्ट सब कॅटेगरी, प्रोडक्ट की आणि प्रोडक्टचं मॉडेलचं नाव, राईट. मग या दोघांना कनेक्ट करायचं आहे, कसं करू शकतो मी, हा जर मला प्रोडक्ट लुकअपला यायचं तर मी कसं जाणार, आधी प्रोडक्ट सब कॅटेगरीकडे जाणार आणि प्रोडक्ट सब कॅटेगरीकडे कुठून जाणार मी, प्रोडक्ट लुकअपकडे जाणार. मी कसं जातोय, एक वाया जातोय. फर्स्ट प्रोडक्ट कॅटेगरी थ्रू कशाला कनेक्ट केलं मी, प्रोडक्ट सब कॅटेगरीला कनेक्ट केलं. कशा थ्रू, प्रोडक्ट कॅटेगरी की थ्रू. आणि प्रोडक्ट सब कॅटेगरीला कशाला कनेक्ट केलं, प्रोडक्ट लुकअपला कनेक्ट केलं. कशा थ्रू, प्रोडक्ट सब कॅटेगरी थ्रू. हे वाया जातोय मी, राईट. त्याला आपण म्हणतो स्नोफ्लेक स्कीमा, सापासारखा असतो, त्यामुळे स्नोफ्लेक स्कीमा. ओके, कळालं व्हॉट इज स्नोफ्लेक स्कीमा आणि व्हॉट इज स्टार स्कीमा, इंटरव्ह्यूला सांगू शकता. ओके, अ स्नोफ्लेक स्कीमा इज अ एक्सटेन्शन ऑफ स्टार स्कीमा अँड इन्क्लूड्स रिलेशनशिप बिटवीन द डायमेन्शन टेबल अँड रिलेटेड सब डायमेन्शन टेबल. आता ह्याच्यामध्ये डायमेन्शन टेबल कोणता झाला, प्रोडक्ट लुकअप, आणि त्याचा सब डायमेन्शन टेबल कोणता, प्रोडक्ट सब कॅटेगरी. आणि प्रोडक्ट सब कॅटेगरीचा सब डायमेन्शन कोणता, प्रोडक्ट कॅटेगरी. ओके, हे काय झाले, सब डायमेन्शन टेबल झाले. एकच डायमेन्शन टेबल आहे त्याचे सब डायमेन्शन टेबल आहे. ओके, हे तुम्हाला सगळं प्रोडक्ट कॅटेगरी प्रायमरी की वरून ओळखायचे. असं विचारणार ना तुम्हाला कोणता सब डायमेन्शन आहे कोणता काय, पण एक आयडिया देतो की ह्याचा सब डायमेन्शन टेबल तो आहे. बाकी सगळे डायमेन्शन टेबल असंच लक्षात ठेव, जिथं डिस्क्रिप्टिव्ह मॅनर असते आपल्या सब डायमेन्शन टेबल. फक्त हा वाया जातोय आपण, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. ओके, कळतंय का, डोक्यात घुसतंय, थोडंच घुसतंय, ऑनलाईन घुसतंय डोक्यात. Yes, sir. Yes. ओके, सो फर्स्ट कोणता म्हणलेला मी, स्टार स्कीमा. सो वन फॅक्ट टेबल विथ मल्टिपल डायमेन्शन टेबल, सिम्पल अँड हाय परफॉर्मन्स साठी आपण कोणता यूज करतो, स्टार स्कीमा. आता तुम्ही जर MNC मध्ये जर गेले ना, मोस्ट ऑफ द MNC स्टार स्कीमाच यूज करतो. ओके, सेकंड आहे स्नोफ्लेक स्कीमा, डायमेन्शन टेबल्स फर्दर नॉर्मलाइज इनटू सब टेबल्स. कळालं, ते काय प्रोडक्ट लुकअप काय होता आपला, डायमेन्शन टेबल होता. प्रोडक्ट सब कॅटेगरी काय झाला आपला, सब डायमेन्शन टेबल. आणि अनदर प्रोडक्ट कॅटेगरी अजून एक सब डायमेन्शन टेबल, राईट. मोर कॉम्प्लेक्स बट रिड्युसेस रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे काय, रिपिटेटिव्ह वर्क. रिपिटेशन काय केलं त्यांनी, कमी केलं ना, राईट. मी कनेक्ट कशा थ्रू झालो, प्रोडक्ट सब कॅटेगरीला कॅटेगरी, कॅटेगरीला लुकअप, राईट. जर मला प्रोडक्ट लुकअपला कनेक्ट करायचं, मला कुठून तरी कुठून यावं लागलं असतं, बट जे रिपिटेशन होतं ते कमी झालं ह्या कनेक्शनमुळे, राईट. त्यामुळे ओके, इंटरव्ह्यू वन लाईन, डेटा मॉडेलिंग इज द प्रोसेस ऑफ स्ट्रक्चरिंग अँड कनेक्टिंग डेटा टेबल्स विथ प्रॉपर रिलेशनशिप टू सपोर्ट इफिशियंट अनालिसिस अँड रिपोर्टिंग. ओके, कळालं. जे आपण रिलेशनशिप बिल्ड केली त्या खाली असं आलेलं का, वन टू मेनी असं काहीतरी आलेलं, त्याला आपण म्हणतो Yes, sir. कार्डिनॅलिटी. त्याला काय म्हणतो आपण, कार्डिनॅलिटी म्हणतो. जस्ट ओके, सो त्याला काय म्हणतो आपण, कार्डिनॅलिटी. कार्डिनॅलिटी म्हणजे काय, ते रिलेशनशिपचे टाईप आहे. ओके, आता फर्स्ट कार्डिनॅलिटीचा टाईप आहे 1 to 1. आता 1 to 1 म्हणजे काय, असं समजा तुम्ही ॲमेझॉनला गेलाय, राईट. ॲमेझॉनला एक प्रोडक्ट परचेस करताय, एका माणसाने एक प्रोडक्ट परचेस केलंय, राईट. म्हणजे काय झालं, 1 to 1 रिलेशनशिप, राईट. एक माणूस काय करतोय, एकच प्रोडक्ट परचेस करतोय, त्याला काय म्हणतो आपण 1 to 1 रिलेशनशिप. येस, 1 इनपुट अँड 1 आउटपुट. ओके, देन सेकंड आहे 1 to many. आता 1 to many म्हणजे काय,
एक माणूस आहे, त्यांनी बॉटल पण ऑर्डर केली आणि मोबाईल पण ऑर्डर केलाय. तर एक माणसाची आयडी कोणाला गेली, बॉटलला पण गेली आणि मोबाईलला पण गेली. म्हणजे एक माणूस दोन्ही गोष्टी परचेस करतोय. ह्याला काय म्हणणार आपण, वन टू मेनी. आणि थर्ड वन इज मेनी टू वन. म्हणजे जे मोबाईल आणि काय बॉटल आहे माझी, ती कोण ऑर्डर करते, एक पर्सन. म्हणजे मेनी प्रोडक्ट्स हॅज अ वन पर्सन. हे काय झालं, मेनी टू वन. आणि मेनी टू मेनी म्हणजे काय, मेनी पर्सन, मेनी ऑर्डर, मेनी पर्सन. एक बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही आहे, हा, तुम्ही एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. वन बॉय हॅज अ वन फ्रेंड. काय झालं, वन टू वन रिलेशनशिप. वन बॉय हॅज अ टू फ्रेंड, वन टू मेनी रिलेशनशिप. टू फ्रेंड हॅज अ वन बॉय, हा, मेनी टू वन रिलेशनशिप. आणि वन बॉय हॅज अ टू फ्रेंड अँड टू फ्रेंड हॅज अ टू बॉयफ्रेंड. मेनी टू मेनी. एकच मुलगा आहे, त्याच्या दोन मैत्रिणी आणि दोन मैत्रिणीचे दोन, म्हणजे आता सांगू तुम्हाला, थांबा ड्रॉ करून सांगतो. नाही, मी तुम्हाला ऑटो डिटेक्ट ऑफ करायला लावलेलं ना आधीच. ठीक आहे, राहू तर आपण डिलीट करता येतं आपल्याला. हा, कधी कधी काय होतं, ते प्रत्येक टेबल कनेक्ट करत बसतो, ते आपल्याला इननेसेसरी असतात ते. हा, ॲम्बिग्युटी येते कधी कधी. ओके, हे काय करा, एक मित्र आहे, त्याची एक मैत्रीण आहे, ठीक आहे, आणि त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे मित्र मैत्रिणीचं, ठीक आहे. हे काय झालं, वन टू वन. आता काय करू, एक मित्र आहे, त्याची ही पण मैत्रीण आहे आणि ही पण मैत्रीण आहे, राईट. मग हे काय झालं, त्याचं वन टू मेनी रिलेशनशिप, राईट. आता ह्या दोन मैत्रिणी आहेत, ही एक मैत्रीण आहे, ही एक मैत्रीण आहे, त्यांचा एक मित्र आहे, ही पण ह्याचा फ्रेंड आहे, ही पण ह्याची फ्रेंड आहे. हे काय झालं, मेनी टू वन. आता असं समजा, हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे, राईट. इथं एक मैत्रीण आहे, राईट, इथं एक मैत्रीण आहे. ह्या मुलाची ही पण मैत्रीण आहे, ही पण मैत्रीण आहे, पण ह्या मैत्रिणीचा हा पण मित्र आहे आणि हा पण मित्र आहे. ओके, म्हणजे असं पकडा, हा पण मित्र आहे. सेम ही जी हा पण मित्र आहे आणि हा पण मित्र आहे, म्हणजे ह्याचीच हे दोन पण मैत्रिणी आहेत आणि ह्या दोघांचे पण हा एक मित्र आहे. हे काय झालं, मेनी टू मेनी रिलेशनशिप. क्लिअर. आता लाईफ टाईम लक्षात राहील. ऑनलाईन. Yes, sir. Yes. Yes, sir. ओके, हुशार आहेत. तुम्हाला असेच एक्झाम्पल द्यावं लागतं, अशा लक्षात नाही राहत. ओके, आता जेव्हा मी रिलेशनशिप बिल्ड करतोय, जस्ट वेट अ मिनिट. ऑनलाईन एकदा सांगा सगळ्यांना, कळतंय का डोक्यावरून जाते रिलेशनशिप्स? कळतंय सर. कळते सर. एव्हरीवन इझी वे मध्ये करून सांगितलंय. Yes, sir. ओके, आता मी काय ते रिलेशनशिप बिल्ड करतो, एक बघा, कॅलेंडर लुकअप मध्ये अगेन सेल्स डेटामध्ये डेटला जस्ट कनेक्ट करतो. तुम्ही नका काय करू, फक्त इकडे लक्ष द्या, आपण करणार आहे. ओके, ऑर्डर डेटला सिलेक्ट केलं. ओके, अरे ओके, अगेन सेव्ह करतो. ओके, ओके. मला आता काय रिलेशन, मला आउटपुट काय मिळणार ह्या दोघांचं कनेक्शन केल्यानंतर? ऑर्डर मिळणार आहे, राईट. ह्याच्यामध्ये स्टॉक डेट पण आहे स्टॉक डेट सेल्स डेटामध्ये आहे का? आहे ना. जर मला स्टॉक रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर स्टॉकला कनेक्ट करू मी. ओके, डेटला काय करतो, स्टॉक डेटशी कनेक्ट करतो. अगेन स्टॉक डेटला काय केलं, कनेक्ट केलं.
इथं काय म्हणते ते मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह. ओके, जस्ट आता सेव्ह करतो. सेव्ह केली. ही काहीतरी डॉटेड लाईन आली समथिंग काहीतरी. ह्याला काय म्हणतो आपण इनऍक्टिव्ह रिलेशनशिप, आणि ह्याला काय म्हणतो ऍक्टिव्ह रिलेशनशिप. जी हार्ड लाईन आहे ना तुमची त्याला काय म्हणतो ऍक्टिव्ह रिलेशनशिप. ओके, ऍक्टिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय, आता तुम्हाला ऑर्डर वाईज डेटा हवा होता, राईट, ऑर्डरचा डेटा हवा होता. त्यासाठी काय केलं मी आधी डेटला कशाची कनेक्ट केलं, ऑर्डर डेटशी. सगळं मला वाटतं आउटपुट कशाचं मिळणार आहे, फक्त ऑर्डर रिलेटेड आउटपुट मिळणार आहे, राईट. आणि जर मला स्टॉक डेट हवा असेल तर मला काय करावं लागेल, ही इनऍक्टिव्ह रिलेशनशिप ऍक्टिव्ह करावं लागेल. ते कसं मी करतो, जस्ट त्याच्यावर राईट क्लिक करतो अँड प्रॉपर्टीजवर क्लिक करतो. ओके, आणि इथं काय होतो मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह. ओके, काय म्हणतोय, अच्छा मला आधीची इनऍक्टिव्ह करावं लागेल. ओके, प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि ही इनऍक्टिव्ह करतो. का, आता मला स्टॉक रिलेटेड डेटा हवाय, माझं ऑर्डरचं काम झालंय, राईट, ऑर्डरचं काम झालंय, मला आता स्टॉक रिलेटेड डेटा हवाय. सो मला काय लागेल, ती ऍक्टिव्ह करावं लागेल आणि ही इनऍक्टिव्ह करावं लागेल. सो मी करतो हिला जस्ट इनऍक्टिव्ह करतो. ओके, केली इनऍक्टिव्ह, सेव्ह करतो. झाली ही पण इनऍक्टिव्ह. ओके, आता मला कशा रिलेटेड इन्फॉर्मेशन हवंय, स्टॉक रिलेटेड. ओके, अगेन प्रॉपर्टीज मध्ये जातो अँड मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह. आता ही काय झाली, ऍक्टिव्ह रिलेशनशिप झाली, म्हणजे जो काय मला आउटपुट मिळणार आहे तो कशा रिलेटेड मिळणार आहे, स्टॉक रिलेटेड मिळणार आहे. ओके, सेव्ह करतो. ओके, काय आलं, ऍक्टिव्ह रिलेशनशिप आणि इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. एव्हरीवन ऑनलाईन? Yes, sir. कळते करायला हळूहळू बोलतात. ओके, सो ऍक्टिव्ह रिलेशनशिप इज द डिफॉल्ट रिलेशनशिप दॅट पॉवर BI create. Okay, that Power BI automatically create for filtering and calculation between the two tables. जी फर्स्ट क्रिएट केली त्याने ऑटोमॅटिकली क्रिएट केली ना, राईट. ओके, इनऍक्टिव्ह रिलेशनशिप अँड इनऍक्टिव्ह रिलेशनशिप एक्झिस्ट बट इट नॉट यूज ऑटोमॅटिकली फॉर फिल्टरिंग. जर आपल्याला ती इनऍक्टिव्ह यूज करायची असेल तर पहिली काय करावी लागते, पहिली जी ऍक्टिव्ह रिलेशनशिप आहे त्याला काय करायला लागणार, इनऍक्टिव्ह रिलेशनशिप करायला लागणार, आणि सेकंडला परत ऍक्टिव्ह. ओके, सो ऍक्टिव्हचे की पॉईंट्स काय, शोन ॲज अ सॉलिड लाईन इन अ मॉडेल व्ह्यू, बघितलं तुम्ही. ओके, ओनली वन ऍक्टिव्ह रिलेशनशिप कॅन एक्झिस्ट बिटवीन द टू टेबल्स. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नेहमी एकच रिलेशनशिप ऍक्टिव्ह असू शकते, बाकीचे सगळे इनऍक्टिव्ह. म्हणजे कसं, एक बॉय मेनी रिलेशनशिप, तो एकच ऍक्टिव्ह ठेवू शकतो ऍट अ टाइम, बाकीचे इनऍक्टिव्ह. ओके, फिल्टर स्लो ऑटोमॅटिकली. ओके, यूज डायरेक्टली इन व्हिज्युअल्स अँड मेजर्स. कनेक्टिव्ह ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे ती, सो तुम्ही डायरेक्टली व्हिज्युअल्स मध्ये यूज करू शकता ऑर्डर रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन. बट ते जर स्टॉकची करायची असते तर नसते झाले, का तर ती इनऍक्टिव्ह आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला चेंज करावं लागणार, प्रत्येक वेळेस तेवढं करावं लागेल बाबा. ओके, इनऍक्टिव्ह रिलेशनशिप की पॉईंट शोन ॲज अ डॉटेड लाईन, बघितलं डॉट डॉटनी सगळी होती मेन्शन. डज नॉट फिल्टर बाय डिफॉल्ट, का तर ती इनऍक्टिव्ह त्यामुळे फिल्टरिंग नाही होते. ओके, ऍक्टिव्हेट यूज रिलेशनशिप इंडेक्स पण आपल्याकडे आहे, मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्हचा टिक बॉक्स, त्यामुळे आपण करतो. ओके, देन यूज वेन मल्टिपल रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द टेबल्स. जेव्हा एकच टेबलचे, आता माझ्या कॅलेंडर लुकअपचा टेबल होता आणि सेल्सचा टेबल आहे, त्यामध्ये दोन रिलेशनशिप आहे, एक स्टॉक रिलेटेड पण होतं आणि ऑर्डर रिलेटेड पण होतं, त्यामुळे त्या ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्हचा प्रश्न येतो. ओके, कळलं एव्हरीवन ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. येस सर. बोर झालं का ऑनलाईन? नाही सर. No, sir. No, sir.
आता हा जो फ्लो आहे, ओके, जेव्हा मी एखादी रिलेशनशिप क्रिएट करतो, त्याच्याला डिलीट करतो. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉपर रिलेशनशिप बिल्ड करणार. फक्त कन्सेप्ट समजून घ्या, जे इंटरव्ह्यूला तुम्हाला लागणार आहे. ओके, हे होतं ऑर्डर डेटची. अगेन ऑर्डर डेट ना, मॅच आउट डेटची. ओके, आता इथं काय ते क्रॉस फिल्टर डिरेक्शन दिसतंय इथं. ह्याला फ्लो म्हणतो आपण, त्या लाईनचा फ्लो. ओके, हा काय सिंगल डायरेक्शन आहे. म्हणजे आता जेव्हा मी सेव्ह करेल, जेव्हा मी सेव्ह करेल तर डायरेक्शन कसा फ्लो होतोय बघा. कॅलेंडर लुकअप 1 म्हणजे 1 to मेनी, म्हणजे 1 डेट हॅज अ मेनी ऑर्डर, 1 डेट हॅज अ मेनी स्टॉक डेट, राईट? बरोबर आहे. ओके, हा डायरेक्शन कसा फ्लो होतोय, एक सिंगल डायरेक्शन मध्ये फ्लो होतोय, राईट? ह्याला काय म्हणतो आपण, सिंगल डायरेक्शनल फ्लो. ओके, अगेन ह्याला काय करतो मी, राईट क्लिक करतो, प्रॉपर्टीज मध्ये जातो. ओके, आणि आता काय करायचं, मला सिंगल डायरेक्शनला बाय डायरेक्शन करायचं, म्हणजे बोथ डायरेक्शन. ओके, हे दिसतंय का, साईन चेंज झालं. आता डेटा इकडून पण तिकडे जातोय आणि तिकडून पण इकडे येतोय. आधी कसं होत होतं, फक्त कॅलेंडर लुकअप थ्रू सेल्स डेटाकडे जात होता. आता कॅलेंडर लुकअप थ्रू सेल्स डेटाकडे पण जातोय आणि सेल्स डेटाकडून कॅलेंडर लुकअप थ्रू पण जातो. ओके एव्हरीवन. ओके, बायडायरेक्शनल फिल्टर फ्लो इन पॉवर BI डेफिनेशन. बायडायरेक्शनल फ्लो अलाउज टू फिल्टर्स टू ट्रॅव्हल इन बोथ डिरेक्शन, जसं आपण आता बघितलं. ओके, बिटवीन द रिलेटेड टेबल इन्स्टेड ऑफ ओनली वन डिरेक्शन. ओके, सिंगल डायरेक्शन डायमेन्शन फिल्टर्स फॅक्ट. ओके, डायमेन्शन टेबल फॅक्टला फिल्टर करतं. डायमेन्शन टेबल कशा फिल्टर करतं, फॅक्टला. आपला डायमेन्शन टेबल कोणता होता, डेट. फॅक्ट टेबल कोणता होता, सेल्सचा टेबल. जर फॅक्ट डायमेन्शन टेबलचं इयर जर घेतलं मी, इयर 21-22 सिलेक्ट केलं, ते फिल्टर आउट कोणाला करणार आहे, सेल्स डेटा ह्याला, राईट? मग आपण बघितलं ऑर्डर क्वांटिटी, राईट? रिकमेंडेड इन मोस्ट मॉडेल्स, बेटर परफॉर्मन्स अँड क्लिअरिटी, दॅट्स इट. बाय डायरेक्शनल बोथ टेबल्स फिल्टर इच अदर, म्हणजे हा याला पण करतो आणि तो त्याला पण करतो असं. ओके, क्रॉस फिल्टर डिरेक्शन सेट टू बोथ, जसं आपण बघितलं. आता मी आधी सिंगल डायरेक्शन होतं, त्याला मी सेट कशाला केलं, बोथ डिरेक्शनला केलं. ओके, वेन यूज, जेव्हा मेनी टू मेनी रिलेशनशिप असेल तेव्हा आपण बोथ डिरेक्शनल यूज करणार. बट 1 to 1, 1 to मेनी हे असेल तेव्हा सिंगल डायरेक्शनच यूज करायचं. ऑलवेज रिमेंबर, सिंगल डायरेक्शनच यूज करायचं. ओके, स्पेशल क्रॉस फिल्टर सिनेरियोज आहे अँड देन ॲडव्हान्स ॲनालिटिक नीड्स. ओके, मेनी टू मेनी मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये यूज होत नाही. जे काही रिलेशनशिप यूज होते ते फक्त 1 to मेनी होते. का? बिकॉज ऑफ जेव्हा तुम्ही मेनी टू मेनी यूज करता तेव्हा एम्बिग्युटी येते. आता एम्बिग्युटी म्हणजे काय, कन्फ्युजन क्रिएट होतं. ओके, कारण की लॉट्स ऑफ डेटा असतो. आता तुम्हाला कळणार आहे का हा डेटा ह्याच्याशी कनेक्ट आहे का कोणाशी कनेक्ट आहे, नाही कळणार, राईट? त्यामुळे आपण कंपनीमध्ये एक तर 1 to 1, 1 to मेनी, नाहीतर मेनी टू 1 यूज करतो. ओके, ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. दोघं जण गायब झाले. सर ओके, सो सांगू शकता कोण, व्हॉट इज डेटा मॉडेलिंग? एनीवन ऑनलाईन? ऑनलाईन? ऑफलाईन? So it is the process of organizing and structuring the data from different sources into the
into their related tables. Okay. Good. Then what is cardinality? So cardinality is a relationship between the data tables. Okay. Then what are the types of that cardinality? So one to many, one to one, many to many, and many to one. Okay. Give me example for that. So for one to one, if there is a one customer and they purchase one product, then relationship there is a one to one. Okay. In one to many, if customer purchase many product, then the relationship is one to many. Hmm. Many to And one. only one product purchase many customers, then relationship is one to many. Sorry, many to one. Hmm. When more customers purchase more types of product, then relationship is many to many. Okay. Good. Offline. What is the types of schemas? Huh. Star schema and snowflake schema. What is the difference between them? Star schema is only one table, Hmm. and snowflake schema can have more than one. Then what is fact table? Huh? You know, what is fact table? Oh, it's only. And what is dimension table? Okay. झोप येते. What is active relationship and inactive relationship? Active relationship. Dotted line different dotted line आणि underline is different line. Okay. पण फिल्टर आउट काय करतं? Active relationship मध्ये filter out direct by default. Okay. Inactive मध्ये default होत नाही, आपण ते select करून करावं. Okay. Good. What are the two types of direction? Single and both. What is the difference between them? Single directional data flows in single ways, but in bidirectional data flows in both ways. गुड. ऑनलाईन क्लिअर. अजून काय बघितलं आपण? एवढंच खूप झालं. ऑनलाईन काही डाऊट्स? No, sir. No, पक्का? ऑनलाईन No doubts. आय नो माझ्याकडून लेक्चर लेट अपलोड होते बिकॉज ऑफ वर्कचं प्रेशर जास्त आहे, त्यामुळे मला सकाळी उठून डायरेक्ट करावं लागतं त्यामुळे. हॅलो, ऑनलाईन काही डाऊट्स? No, sir. no, sir. No, sir. मोठ्याने बोल ना. Star schema म्हणजे आपण म्हणतो relationship प्रॉब्लेम येतो की नाही. जेव्हा मोर दॅन एकाच टेबलमध्ये जर मोर दॅन वन असेल तर येणार ना प्रॉब्लेम. त्यामध्ये स्कीमाचा काही डिफरन्स नसतो. पण आपण तर म्हणतो की एकच fact table आहे आणि आपलं dimension. हा मग बरोबर आहे ना. मग सगळे डार्क लाईन्स येणार ना. नाही नाही नाही, स्टार स्कीमा म्हणजे काय असतो? एक फॅक्ट टेबल त्याच्या रिलेटेड डायमेन्शनेबल. मग एक डायमेन्शनेबल फॅक्ट टेबल मल्टिपल टाइम्स कनेक्ट होऊ शकतो ना. कनेक्ट होऊ शकतो ना, राईट? कळालं? Active relation त्याच्यावर visual काढलं. हम्म. त्याच्यानंतर परत दुसरं एक relation बनायचं होतं आपल्याला. मग ते पहिलं inactive केलं. पहिले इनऍक्टिव्ह करायचं आणि त्याचं जर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल ते ऍक्टिव्ह करायचं. मग ते inactive केलं तर मग आले जे visual नाही जात. मग त्याच्यावर काही error वगैरे calculation कसं नाही तसं काय नाही. दोन्ही एकाच वेळेस नाही होत. एका वेळेस एकच रिलेशनशिप ऍक्टिव्ह असतं, बाकी इनऍक्टिव्ह असतात. visual नाही जात, पण जर आपण ते slider हे केलेलं असेल आता मग फिल्टर आउट जातं पण व्हिज्युअल्स नाही जात तुमचे.
ते फिल्टर्स यूज करता ना तुम्ही, आता जेव्हा आपण ऍक्टिव्ह रिलेशनशिप यूज करतो काय डायरेक्ट फिल्टर आउट करतो, राईट? फिल्टर करतं डायरेक्ट फिल्टर, तुम्हाला ऑटोमॅटिक म्हणजे मॅन्युअल करायची गरज आहे का? नाही गरज आहे. ते तसंच राहतं. बट जेव्हा तुम्ही दुसरी इनॅक्टिव्ह ऍक्टिव्ह करता, व्हिज्युअल तसंच राहतं. म्हणजे स्लायसर वगैरे यूज करणार ते चेंजेस होतात. किंवा नवीन स्लायसर घेऊ शकतो. नवीन स्लायसर घेऊन पण करू शकता. हा, डिलीट करा. ओके, सांगतो मी कसं आहे. ओके, ऑनलाईन तुमचे रिलेशनशिप क्रिएट आहेत का ऑलरेडी सगळ्यांचे? लॅपटॉप ओपन केलंय का? हॅलो ऑनलाईन. ओके, जर असतील ऑटोमॅटिकली कनेक्ट तर इथं मॅनेज मॉडेल व्ह्यू मध्ये जावा. इथं मॅनेज रिलेशनशिप नावाचा ऑप्शन आहे, दिसतोय? त्याच्यावर क्लिक करा. ओके, हे जे काही रिलेशनशिप क्रिएट असतील ते सिलेक्ट करा डायरेक्ट सगळे. ओके, आणि वरती डिलीटचा ऑप्शन आहे, डिलीट करा. ओके, कळलं? तो नेक्स्ट लेक्चरला आपण मॉडेलिंग करू पूर्ण ह्या टेबल्सचे जे काय आहे ते कसं कनेक्शन्स करू. ओके, त्याआधी ऑनलाईन कोणीतरी पटकन स्क्रीन शेअर करा ऑनलाईन फास्ट. सानिका, सानिका, अजून कोण होतं? अश्विनी, ऋतिका राखोंडे. सर ऍक्च्युली माझं इथंपर्यंत आलेलं नाहीये. काय झालंय? सर मी लेट जॉईन केल्यामुळे माझं इथपर्यंत अजून झालेलं नाहीये. ओके ओके. चैताली, आता नाही बोलणार पण. मग रोलिंग कॅलेंडरचा कोड लिहून दाखवा जस्ट एनीवन. हा, ऑनलाईन एनीवन रोलिंग कॅलेंडर. अरे बोला. कोणता? हा हा हा, चालतं डिलीट, पण मी सांगतो काय करायचं त्याला. हा, सांगतो मी ते काय करायचं. ओके ओके, आत्ताच सांगून देतो. ओके, जर तुम्ही आपण डायनॅमिक अपेंड केले राईट, त्यामुळे एक आपला पूर्ण सेल्सचा एक टेबल क्रिएट झालाय. ओके, बट इथं सेल्स 20, 21, 22 पण दिसतंय राईट. सो जस्ट पॉवर क्वेरी एडिटरला जावा. ओके, पॉवर क्वेरी एडिटरला गेलो. ओके, मला कोणता नकोय? सेल्स 21, 20, 21, 22 नाही पाहिजे राईट. राईट क्लिक करा. इथं एनेबल लोड म्हणून आहे, दिसते एनेबल लोड, त्याला जस्ट क्लिक करतो. ओके, कंटिन्यू. अगेन मॉडेल व्ह्यू मध्ये बघा. आता अप्लाय चेंजेस. झाला काय? ओके, डिलीट केलं तर काय होईल? इफ तुम्हाला कधी बाय चान्स फ्युचरमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय करावं लागेल? परत डेटा लोड करावा लागेल. डिलीट नाही का, ते काय झालं? डिसेबल झालं.
ओके. फक्त डिसेबल करायचं आपलं, फक्त दिसायला नाही पाहिजे. ओके, बट ते डेटामध्ये आपल्याला पाहिजे डेटा. ओके ओके. काय केलं मी, पॉवर क्वेरी एडिटरला गेलो. ओके, जो नाही पाहिजे टेबल त्याला जस्ट राईट क्लिक करा. इथं एनेबल लोड म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. ओके, देन कंटिन्यू. चेंज ऑटोमॅटिक चेंज होता आणि जस्ट मॉडेल व्ह्यूला जाऊन अप्लाय चेंजेस म्हणा. तिने डिसेबल करा. 20-21 पाहिजे. डायनेमिक अपेंड झाले सगळ्यांचं तर डिसेबल करा, नाहीतर राहू द्या. ओके, ऑनलाईन आजच्या कन्सेप्ट क्लिअर सगळ्या. मी स्लो का घेतोय, बिकॉज ऑफ खूप जण म्हणले की कन्सेप्ट जास्त होतात एका वेळेसच, त्यामुळे थोड्याच कन्सेप्ट घेतो. ओके, ऑनलाईन क्लिअर एव्हरीवन. पटकन माईक वगैरे सांगा मला. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. सो आपण आता डायरेक्ट ट्यूजडेला भेटू. ओके, सॅटर्डे संडे मंडे अभ्यास करा, जेवढं झालं तेवढं प्रिपेअर करा. ChatGPT जावा, क्वेश्चन टाका. आपलं पॉवर क्वेरी एडिटर झालंय, डेटा मॉडेलिंग पर्यंत झालं, राईट. सो पॉवर क्वेरी बेसिक टू डेटा मॉडेलिंग पर्यंत थोडे इंटरव्ह्यू वाईज क्वेश्चन्स वगैरे. ओके, वेळ नका वाया घालू. 1 महिन्यात निघायचं इथं, थांबलं नाही पाहिजे इथं कोण. आधीच सांगतोय, निघायचं आपापला जॉब बघून. काय ठीक आहे ऑनलाईन गाईज. थँक्यू. Thank you, sir. Thank you, sir. Hello. येस. सर माझा प्लेसमेंट रिगार्डिंग डाऊट होता आहे. येस. ऍक्च्युली काही स्टुडंट असे आहेत की ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे पर्सुइंग स्टेजमध्ये, ओके. पण आता ते SQL म्हणा किंवा पॉवर BI एक्सेल समथिंगचे आपल्या क्लास थ्रू कोर्सेस करतात, तर अशा वेळेस त्यांना हायर करतात का कंपनीमध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन पर्सुइंग आहे? लास्ट इयरला आहेत का, लास्ट सेमला आहेत का? नाही सर, म्हणजे मी स्वतः आता सेकंड इयरला इंजिनिअरिंगचं. अच्छा, मग तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मग तुम्हाला इंटर्नशिपसाठी ऑपॉर्च्युनिटी असते ना, मग ते इंटर्नशिप पण प्रोव्हाइड केली जाते. अच्छा. येस. आणि तुम्ही ऍक्च्युली इंटर्नशिप मिळालं तर तुम्हाला बेटर राहतं, कारण तुम्ही खूप लवकर ग्रो होता, मग तुम्हाला नंतर ऑफर काढायला वेळ नाही लागत. ओके. येस, तुम्हाला Thank you, लवकर sir. एक्सपोजर मिळतो कंपनी रिलेटेड आणि म्हणजे तुम्हाला बेनिफिट्स असतात. अच्छा. थँक्यू सर. मग तुम्हाला